अप्पा अप्पा अप्पा. अरे पिंट्या, फुटावरून हाक मारलेले आप्पांना ऐकू येत नाही. तू तर फाटकातून हाक मारतोयस, कसं ऐकू येईल त्यांना? अरे अप्पा माझी हाक कुठलाही ऐकू शकतात, कारण अप्पा माझी हाक कानाने नाही मनाने ऐकतात. पिंट्या, आता मी काय सांगतो ते नीट ऐकलं नाहीस तर तुझ्या त्याच कानाखाली आवाज काढीन मी. झालं घरी पोहोचलो चिडचिड सुरू. काय झालं आता? मोठा भाऊ येतो. काय झालं आता? काय झालं? काय झालं? सही बघ तिकडे एकटी काम करते. जा मदत कर, बॅग अंडा. अरे पिंट्या ब्रह्ममय झालं, ब्रह्ममय. ढट्टर 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 ढट्टर. अहो तुम्हाला सांगतो, जेवढा माझ्या आयटमला बघून आनंद होत नाही ना, तेवढा आनंद तुम्हाला बघून होत. असं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना डोक्यावर घेऊन उचलून अख्खा एरिया फिरावं. अरे अरे तुझं शरीर किती, त्याकडून तुझ्या अपेक्षा किती. मला उचलण्यापेक्षा सामान उचल. जा चल चल चल. हे घ्या. जिलब्या 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 जिलब्या. मग गरमागरम आहेत, पण आता खायच्या नाही. तर सगळ्यांची दृष्ट काढून झाली की आप्पा स्वतःच्या हाताने भरवणार आहेत सगळ्यांना. एक मिनिट, मला आधी सांग, या जिलब्या आल्या कुठून? जिलब्यांचं सोड, तू आलास कुठून? अहो घरात सगळं सामान भरून ठेवलेलं, पण जिलबी बनायचं सामान नव्हतं, म्हणून मग बाहेर गेलो आणि जिलबी घेऊन आलो. म्हणजे तू आप्पा नाही घरात एकटं सोडून बाहेर गेला? हा, ते फक्त 10 मिनिटं झाली असतील. फिल्टर प्रश्न 10 मिनिटाचा नाहीये. तुला काय सांगितलं होतं? 24 तास आप्पांच्या बरोबर राहायचं, त्यांना कुठेही एकटं मोकळं सोडायचं नाही, ह्या घराची लक्ष्मण रेषा पार करायची नाही. सांगितलं होतं ना तुला? मग हो सांगितलं होतं, पण नाही आणि बीड नाही. एक छोटीशी जबाबदारी सांगितली होती, ती पण पार पाडता आली नाही तुला. पण त्या जिलब्या. पण नाही, जिलब्यांचं कारण सांगितलं ना तर बघ. तू काय नेहमी हे करत होतास? नाही 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 पिंट्या मामा, मी रोज आप्पांबरोबरच असायचो, देवा शपथ. आता याच्यावर कसा विश्वास ठेवणार? नाही मामा, मी खोटं बोलत नाही. आत्ता गेलो ते पण आप्पांनी सांगितलं म्हणून. अरे आप्पा काही सांगतील, त्यांचा ताबा नसतो त्यांच्या बोलण्यावर, पण तुला कळत नाही. तुझ्या या 10 मिनिटांमध्ये घरामध्ये काय काय घडलं असेल याची कल्पना आहे तुला? जर आप्पांना काही झालं असेल ना तर मी इकडे ये. मामा अरे ठीक आहे, लहान आहे तो, घाबरलाय, थांब ना. अरे पण आमचा जीव घाबरा झालाय ना इकडे. अहो मामा ठीक आहे, तो म्हणाला ना आप्पांच्या सांगण्यावरनं गेला होता तो, आणि 10च मिनिटं गेला होता, त्यात काय एवढं. हे बघ सई, तू त्याला पाठीशी घालू नकोस. मामा कोणीही कोणालाही पाठीशी घालत नाही. अरे पण आपण काय एवढे पॅनिक होतोय? आता इतकी वर्ष तुम्ही सगळे तुमच्या कामाला जायचं, मी कॉलेजला असायचो, तेव्हा आपण आप्पांना एकटं सोडायचो की घरी. अरे हो, पण आदित्य आता आप्पांचं वय झालंय, वेगवेगळे विकार जडलेले आहेत, मग अशा वेळेस 24 तास त्यांच्या बरोबर कोणी नको का? हो बरोबर आहे, पण मग आता आपण सगळे इथे बाहेर का उभे आहोत? आपण आज जाऊया ना. आय एम शुअर आप्पा आतमध्ये आपली वाट बघत असतील. चला 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 चला, बॅगा उचल रे. हो.
4 दिवस आम्ही घराच्या बाहेर काय गेलो घुसलीस तू. एक नंबरची संधी साधू आहेस तू. असं ऐकणार नाहीस तू. थांब दाखव तुला. मागच्या वेळा तुला इंगा दाखवला होता तो पुरेसा पडला नाही का? हा? परत परत येतेच कशी आहे? थांब बघतो तुझ्याकडे मी. ह्या वेळेला ना ह्या तुझा पुरा बंदोबस्त करतो बघ मी. घराच्या आसपास सुद्धा तू फिरकणार नाहीस असं बघतो. अहो बंदोबस्त उंदीर घुशींचा करतात. फार झालं तर चोर डाकूंचा करतात. आता घरातल्या सुनेला घरात यायची बंदी घालणं म्हणजे हा काय वेडेपणा आहे, काय वागणं अहो हे. पती परमेश्वर, तुम्ही काहीही म्हणालात ना तरी मी आता या घरात येणार आहे आणि कायमची राहणार आहे. कुठे चाललीस? सहन करते म्हणून आक्रस्ताळेपणा करायचा नाही. हा, अंगाला हात लावण्याच्या आधी परवानगी घ्यायची, जशी मी घेते. या घरात राहण्याची परवानगी. कुणी दिली परवानगी? ते जे जुनं खोड आहे ना आतमध्ये, ते आडवं झालेलं. जुनं झालं तरी आपलं मुळं न सोडणार तेच हो, तुमचे वडील, माझे सासरे. आप्पा? हा, आप्पा. आप्पांनीच दिली मला परवानगी. आप्पा कशी परवानगी देतील? काय ते काय बोलता तुम्ही? अहो आता दिलीये, मी कशाला खोटं बोलू? आप्पा माणसं ओळखत नाही आणि त्यांचं काय ऐकताय? आणि त्यांचं ऐकून तुम्ही निष्कर्ष काढू नका. हो, आणि अशा नुसत्या बोलून गेलेल्या गोष्टींना कोर्टात काही अर्थ नसतो. पुरावा लागतो कोर्टात. आता कसं बरोबर बोललात. मला माहिती होतं वकील साहेब शेवटी याच वळणावर येऊन थांबणार. जरा थांबा. हा, दाखवते. हा घ्या पुरावा. मागच्या वेळी जरा चूक झाली होती, पण या वेळेस मात्र या कागदात काहीही चूक नाही बरं. मी आता कायमची इथेच राहणार आहे. कसं शक्य आहे? पप्पांनी तुम्हाला या पेपरवर सह्या देणं कसं शक्य आहे? अहो आता काय करणार? तुम्ही सगळे त्यांना टाकून गेलात, पण मी मात्र त्यांच्या पायाशी बसून होते. आता त्यांची सून त्यांची प्रेमानी मायेनी शुश्रूषा करतेय म्हटल्यानंतर त्यांनाही वाटलं की आपल्या मुलांनी 21 वर्षांपूर्वी जी चूक केली ती आपण सुधारावी. आणि त्यांनी लगोलग या कागदावर सह्या केल्या आणि मला या घरात राहायची परवानगी दिली, कायमची. आता मी त्यांचं मन कसं मोडणार?
छे छे, मला नाही बाई जमायचं. मी या घरातून कधी कधी जाणार नाही. मी सरकारी कागदोपत्री नावाची ब्रह्मे आहे आणि ही मालमत्ता सुद्धा ब्रह्मेंची आहे, तुझी नाही. कळलं ना? ते काय नाही. आता मी 10 आकडे उलटे मोजणार आहे आणि तेवढ्यात जर तुमचं ठरलं नाही तर मी थांबणार नाही. मी सरळ आत जाणार आणि मला अडवायचा जर कोणी प्रयत्न जरी केला ना तरी मोबाईलवर शूटिंग करून सगळीकडे पसरवेन मी. पुराव्याचा पुरावा सुद्धा होईल आणि ब्रह्मेंची जी काही उरली सुरली अब्रू आहे ती सुद्धा धुळीला मिळेल. तेव्हा आता बघा कसं काय जमतंय ते. 10 9 8 7 6 5 4 3 काय वकील साहेब, झाला का निर्णय? का पुढचे आकडे मोजून माझा निर्णय मी घेऊ? अहो बोला, काहीतरी उत्तर द्या. अरे बंधू बोल ना. अरे गप्पा का? सिंधू वहिनींना घरात घेण्यापासून दुसरा पर्याय नाहीये. अरे अरे दादा, अरे काय करतोयस तू? लोक पाण्यासारखा पैसा वाया घालवतात तर पाण्यासारखं पाणीच वाया घालवतोस. नाही म्हणजे अरे पाणी म्हणजे जीवन. आणि आता जीवन म्हटल्यावर भांडणं तंटे हे सगळं आलंच नाही का? नाही म्हणजे तसं नाही रे, म्हणजे पाणी पण आलंच ना. आलं म्हणजे सकाळी चालू होतं एकदा, आता एकदम रात्री येणार संध्याकाळी. ते सुद्धा 1 तासभर. आणि तू एवढा आंघोळीला म्हणजे आंघोळीला काय पुरणार ना पाणी? तू तोंड धुवायलाच एवढं पाणी वापरलंस नाही का? अरे दादा काय आहे, मला एक वेळ आंघोळीची गोळी घेतली तर चालेल, पण तुला चालणार का आंघोळीची गोळी घेतलेली? ए दादा शांत हो रे तू. तुझी गोळी घेतलीस का तू? हा, तुझी गोळी घे, थोड्या पलंगावर आडवा हो आणि आराम कर. ये पिंट्या, काय बोलतोस कळतंय का तुला? अरे आपली वडील आप्पा तिकडे बाहेर आडवे पडलेले आहेत. ती बाई दारामध्ये ठाण मांडून बसलेली आहे. कोणत्याही क्षणी घराचं वाटोळ येईल आणि मी आराम करू म्हणतोस? हो 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 दादा, तू शांत हो. मला फक्त एवढंच म्हणायचंय की तू आता शांत हो. हे बघ, तू चिडलास ना की सगळ्यांनाच भीती वाटते. आणि भीती वाटते तू चिडला म्हणून नाहीस, तर तुला काहीतरी होईल म्हणून. आता एकदा आपला अनुभव घेऊन झालाय ना. तू शांत हो. हे बघ, तुला वाटलं ना तर तू सगळा राग जो आहे ना तो माझ्यावर काढ वाटलं तर, पण चिडू नकोस तू. हा, शांत हो. हे बघा, आम्हा सगळ्यांना तू हवायस दादा, पण मला ती बाई या घरामध्ये क्षणभर सुद्धा नकोय. नाही, नकोच आहे, कोणालाच नकोय. आणि ती असणारही नाही. ह्याच्या आधी घेतलंय का आपण तिला घरात? नाही. थोडीशी कळ काढ दादा. हे बघ, माझी खात्री आहे सई आणि आदित्य दोघं मिळून सिंधू वहिनीला घराबाहेर काढणारच. आमची
कितीही इच्छा असली तरी आता तुम्हाला इथून बाहेर काढता येणार नाही हे कळलं. त्यामुळे आता अजून तमाशे न करता शांतपणे घरात या. मी अजिबात मुकाट्याने या घरात येणार नाहीये. हाताला धरून खेचून फरफटत मला या घराबाहेर काढलं गेलं होतं. अगदी लग्नात सुद्धा मला मान खाली घालायला लावून हाकलवून दिलंस तू. नाही, पदर पसरू नका, फक्त त्या पदराची गाठ सोडा. मी नाही सोडणार. निघा इथून. तुमचं इथलं काम संपलंय. एक मिनिट, लग्न घरातून न जेवता जायचं नसतं. जी हे घे, तुमच्या घरी जाऊन शांतपणे खा. हा, काय झालं सांग ना. आज जेव्हा तिला संधी मिळाली तेव्हा तिने घातच केलाय ना तुमचा. सांगितलं ह्या अशा महामायेला पाठीशी घालू नका. ते सापाला ना दूध पाजलं ना ते तो डसतोच शेवटी. डसतो की नाही. आज मग ह्या सगळ्या तुमच्या कर्माची फळं तुमच्या घशामध्ये गिळायची वेळ आली ना तेव्हा आठवण झाली तुला दादा बाबाची. अरे जी बाई तुरुंगामध्ये खडे फोडत बसली असती ना ती आज आपल्या घरामध्ये येऊन आपल्या डोक्यावरती मिळ्या वाटत मिळ्या. ज्या बाईंनी ह्या बंगल्याचं फाटक सुद्धा बघितलं असतं ना ती बाई आज राज्य करणारे आपल्या घरात. अरे आपल्या घरात जिकडे आपला आवाज बुलंद होता ना तिकडे ह्या बाई समोर तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करायला लागणार आहे. दादा मामा. आणि ह्या सगळ्याला तू काय म्हणतेस. तू तुझा मग ह्या बघ. दादा, अरे दादा, अरे दादा काय झालं दादा. हे दादा, दादा तर मी गोळी आणतो. बाई 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 बाई. अहो काय हा राग, काय हा तळतळाट. अहो माझ्या पायी तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर कुणाच्या तोंडाकडे बघू हो मी. कुणाच्या नावाचं मंगळसूत्र घालू. कुणाच्या नावाने कुंकू वागवू कपाळावर. अहो मी तुम्हाला वचन देते. तुम्ही माझ्याशी कितीही वाईट वागलात, भलं बुरं बोललात, अगदी असे आक्रस्ताळेपणाने वागलात ना तरी मी तुमच्याशी अजिबात वाईट वागणार नाही. खूप काही झालं तरी लग्नाची बायको आहे मी तुमची. सौ सिंधू जगदीश ब्रह्मे. जरा प्रेमाने वागायला बघत होते तर तुम्ही मलाच झिडकारताय. म्हणतात ना गाढवाला गुळाची चव काय. तुम्ही नुसत्या लाथाच मारणार. हो बाई, तुम्हाला या घरात राहायची परवानगी मिळाली आहे, वाटेल तर बोलायची नाही. आणि तुम्हाला घरात जायचंय ना मग जा ना, जा.
दादा समोरून चालत्या वा जाताय ना? बरं बाई, आता तुम्हीच म्हणताय तर जाते. काय ग, येते हा. आणि दादा गोळी घेते का? पाणी दे. आपल्या वसंत स्मृतीचं वाटोळ होणार आणि आपल्या स्वप्नांची माती होणार, माती. बाई 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 बाई, नवीन जोडप्यासाठी ब्रह्मेनी अगदी खासच सोय केली आहे. मऊ ग आधी काय रंगरंगोटी, रोषणाई, मखमली पडदे, थाट आहे अगदी. मी लग्न होऊन या घरात आले तेव्हा कुणाला माझे असले लाड पुरवायचं काही सुचलं नाही. असं म्हणा एखाद्याचं नशीब, चांगल्या सालस सोजवळ बाईला घराबाहेर काढलं, एका टवाळ पोरीसाठी मखर सजवलाय अगदी. पण खरंच छान आहे हो ही जागा. घराचा भाग असूनही घरापासून वेगळा. पडदा ओढला की ब्रह्मेंशी संबंध संपला. ही जागा अगदी माझ्यासाठीच बनलीय. ठरलं ठरलं ठरलं, सिंधू जगदीश ब्रह्मे आता इथेच राहणार. इतके वर्ष दादाला कर्जबाजारी केलं, ते पैसे पुरले नाहीत म्हणून आता लाज शरम विकलीत की काय? अहो भाऊजी, आपल्याच घरात कसली लाज आणि कसली शरम. वहिनी, यू आर क्रॉसिंग युअर लिमिट. तुम्ही तुमची मर्यादा ओलांडतात. 21 वर्षापूर्वी मला घराबाहेर काढताना तुमच्या भावानी मर्यादा ओलांडली होती, तेव्हा त्याला नाही बोललात काही, आणि आज मला सुनावताय मर्यादा ओलांडण्यावरून? हो, कारण तुम्ही तेव्हाही तितक्याच नीच होता जितक्या आज आहात. असेन ना, असेन. नीच असेन, हलकट असेन, अगदी निर्लज्ज सुद्धा असेन, पण नावाची ब्रह्मे आहे मी. वहिनी, आमचे हात कायद्याने बांधले गेले बघ. नाहीतर काय हा, नाहीतर काय हात उभारला असतात माझ्यावर आणि मी बरी गप्प बसले असते? तोच तर तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही गप्प बसतच नाही. बसते ना, गप्प बसते. अगदी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसते. फक्त ही जागा मला द्या. नाही नाही, अजिबात नाही. सई आणि आदित्यची जागा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही. का नाही? मी विचारते का नाही. तसेही यांच्या लग्नाचे नव्याचे 9 दिवस संपलेत आता. चांगला हनीमून सुद्धा घडवून आणलात की. लग्नानंतर या घरात माझ्या वाट्याला एवढं सुद्धा सुख येऊ दिलं नाही. उलट जे काही चिमूटभर सुख होतं माझ्या ताटात ते सुद्धा लाथाडलं. आणि आता 21 वर्षांनी परत आलीये तरी पुन्हा तेच. ते काही नाही. एकतर मला माझ्या नवऱ्याच्या खोलीत जाऊ द्या, नाहीतर या जागेबद्दल काय तो निर्णय घ्या. निर्णय झालाय. माझा आणि आदित्यचा निर्णय झाला. तुम्ही आमच्या जागेत
राहू शकता. अरे नाही तो दिलदारपणा दाखवू नका. हो, या बाईसाठी त्याग आणि कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट करायची गरज नाही. मामा त्यांच्यासाठी काहीच नाही करत होता. या घरात शांतता राहावी म्हणून करतो. अरे पण तुमचं काय, ह्या घरातली तुमची ही हक्काची जागा आहे. जागा तर मनात केली आम्ही या घराची, जी यांना कधीच करता येणार नाही. आणि राहता राहायला प्रश्न झोपायचा. तर एवढं मोठं घर आहे, आम्ही काय कुठे ऍडजस्ट होऊ. बरोबर आहे, करा करा ऍडजस्टमेंट करा. शेवटी लग्न संसार म्हणजे तरी काय ऍडजस्टमेंट. याला ऍडजस्टमेंट नाही, कमिटमेंट म्हणतात. हो ना से? एवढं जड इंग्रजी काही मला कळत नाही बाई. मला फक्त एवढंच कळतंय की आजपासून ही जागा माझी. अशीच एक एक करत सगळ्यांना त्यांच्या खोली बाहेर आणि मग घराबाहेर काढीन आणि स्वतःसाठी भरपूर जागा करून घेईन. तिन्ही सांजेला मनापासून मागितलेलं मिळतं म्हणे. अगो बाई, तिन्ही सांज झाली वाटतं. तिन्ही सांजेला तुळशीपाशी दिवा लावायची ब्रह्म्यांच्या घरातली पद्धत अजून चालू आहे का नव्या सुनबाईंनी काढली मोडीत? हरकत नाही, आता ब्रह्मेंची थोरली सून आली घरात. आजपासून मी लावत जाईन दिवा. पीटर, तू जरी हे घर सोडून निघून गेलास ना, तरी हे घर तुला कधीच सोडणार नाही. कारण हे घर काही दगडविटांनी, मातीने आणि सिमेंटने नाही बनलेलं. हे घर इथल्या माणसांनी बनलंय. आणि या सगळ्या माणसांमधला एक खूप महत्वाचा माणूस तू आहेस. तू आतापर्यंतच्या सगळ्या सुखदुःखांमध्ये घरच्या सगळ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून उभा होता. तुझं तुझ्या बर्थ सर्टिफिकेटवर जरी नाव वेगळं असलं ना, तरी मनाने खूप ब्रह्मेच आहे. आणि हे ब्रह्मे कुटुंब, हे घर, हे सगळं तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. अरे नाही ताई, ताई मी नोकर माणूस आहे ग. माझ्याशी असं प्रेमाने नको बोलू. अरे हे कोण म्हणाला तुला? ए फिल्टर करू माझ हात पुढे कर. कर कर कर, हात पुढे कर. गुड, एक मिनिट असा कर. ठीक आहे, ही राखी आजपासून तू माझा ऑफिशियल भाऊ. सो माय डिअर फिल्टर ब्रदर, माझं रक्षण करण्यासाठी का होईना तुला या घरात थांबावंच लागेल, हो ना? हा, ए अरे भेटायच का? पाया कसला पडतोय? त्याच्यापेक्षा ओवाळणी दे मला काही. राखी बांधलीये मी तुला. तू ना, तू मला ताई म्हण. म्हणजे म्हण मग ताई. चल आता ना आपण तुझं सगळं सामान आहे ते कॅरेज मध्ये ठेवून येऊ. ओके चल. पण सिंधू मामी त्यांना बसू देत बोंबलत. अरे या घरात जेवण्या खाण्याची काही सोय आहे की नाही? सकाळपासनं बोंबलून बोंबलून जीव मेटाकुटीला आलाय माझा. मला साधं पाणी विचारलं नाही कुणी. बाई 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 बाई. भिंतींना कान असतात असं ऐकलं होतं, पण इथे घरात या माणसांना तरी कान आहेत की नाही कोण जाणे. इथे घरातली बाई भुकेनी तळमळतीये, पण या घरातल्या बाप्यांना पाझर फुटेल तर शपथ.
निदान या घरातल्या बाईला तरी बाईचं दुःख नको का कळायला? सुन बाई, काय चाललंय बाहेर? अरे काय चालू असणार? आपल्याला त्रास देण्याचे प्रयत्न चालू आहेत. ओरडू दे तिला. ओरडून ओरडून कंटाळून गप्प बसेल. तू झोपून राहा. झोपा काढतेय का घरचं सोडून गावभर भटकतेय? या घरची टवाळ नाचून. तुला तुझ्या आई बापांनी काही शिकवलं नसणारच आहे, पण ब्रह्मेंनी केले असतील ना संस्कार. अर्थात तुझ्या येण्यानी त्यांना आईतीच मोलकरीण मिळाली आहे म्हणा. अरे तू कशाला उठतोयस? तू झोप. थोबाड नको बंद करायला. हो मी बघतो. तू तुझं औषध घ्या. अरे काय मेले की काय सगळे? का भूक मारलीये सगळ्यांनी? का या चिंगूस ब्रह्मेंच्या घरात हल्ली एकच वेळचं जेवण बनतं? ब्रह्मे तरी काय करणार म्हणा? या नव्या सुनेच्या येण्यानी या भिकारड्या घराला आणखी भीक लागली असणार. हो बाई, वाटेल ते बोलू नका. आज पहिला दिवस आहे तुमचा. जरा थंड घ्या. मी काहीही घ्यायला तयार आहे, पण तुमच्याकडे द्यायला काही आहे का? भिकेची लक्षणं नुसती. भीक कुणाला लागली आहे ते दिसतंय. भीक लागली म्हणून नाही आलीये. माझ्या हक्काचं घर आहे म्हणून हक्काने राहायला आलीये. हो ना, मग राहा ना. या घरात राहण्याची तुम्हाला परवानगी आहे. थोबाड उघडायची नाही. माझं थोबाड माझं स्वतःच आहे. ती ब्रह्मेंची प्रॉपर्टी नाही. ते मी मला वाटेल तसं चालवीन. तुम्ही चालवलं तरी मी चालू देणार नाही. काय करणार हो तुम्ही? साधी एक बऱ्या पगाराची नोकरी करण्याची धमक नाहीये तुमच्यात. ज्याला 1.5 दमडी कमवायची अक्कल नाही ती बाई मला शिकवते. माझी अक्कल काढू नका. अक्कलच काय, तुम्हाला देखील घराबाहेर काढीन. त्यासाठी मला तुरुंगात जावं लागलं ना तरी चालेल. जा जा, तुरुंगातच जा. निदान तिथे तरी 2 वेळचं गिळायला मिळेल. इथेही मिळेल. 2 वेळचं जेवायला तुम्हाला इथेही मिळेल. हा, पण तुम्हाला हे घर सोडून तुरुंगात जायचंच असेल तर काही हरकत नाही. मी येते तुम्हाला पोचवायला. येऊ का? मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. हो ना? मग उगाच आरडाओरडा करायचा नाही. घरात आलेल्या कोणालाही न जेवता पाठवायचं नाही अशी रीत आहे या घरची. पण आता हे तोंड आहे ना, ते डिरेक्टली जेवायला उघडायचं. कळलं? जा जा जा, हातपाय धुवून घ्या. हिला असंच पायाखाली ठेवलं पाहिजे, नाही तर उद्या ही आपल्या डोक्यावर नाचेल. आपल्या तालावर नाचेल. पण आता हे सगळं सोडा. आपण ना आधी मस्त पोटभर जेवून घेऊया. मी एक काम करते, मी मस्त गरम गरम वरण भात करून वाढते तुम्हाला. हा, कोण त्रास देत आहे? कोण आहे? कुठलं मेलं कुत्र रडतंय कोण जाणे. म्हणून नको नको. तुझी मुंडी वळली तर तुझी बोबडी वळेल. डोळे जर उघडून पाहिलेस ना, हे डोळे कायमचे बंद होतील आणि तुझ्या आयुष्यात कायमचा अंधार होईल. अशी झोपशील परत कधीच डोळे उघडणार नाहीस. तुझ्या आयुष्याची बत्ती फुल होईल आणि तुझ्या आयुष्यात कायमचा अंधार होईल. कोण आहेस तू? माझ्या घरात घुसून मलाच विचारतेस मी कोण आहे? हे तुझं घर? हो, हे घर माझं आहे. इथली माणसं सुद्धा माझी. त्यांच्यावर फक्त माझा हक्क आहे, फक्त माझा. आणि तू माझा हक्क माझ्या हातून काढून घ्यायला बघतेस. माझ्या माणसांचा छळ करतेस आणि माझं घर गिळायला बघतेस तू. हे माझ्याकडे कागदपत्र आहे घराची, कळलं? तुझ्याकडे काय आहे ग? माझ्याकडे ब्रह्मदेवाचा सोटा आहे, सोटा. तो सोटा फिरवला ना, त्याबरोबर तुझं नशीब सुद्धा फिरेल. तुझे ते खारे डोळे पकणे होतील, डोक्यावरचे सगळे केस जळून जातील
जीव वाकडी होईल आणि तू बोबडं बोलायला लागतील. आरशात स्वतःचा चेहरा पाहिलास ना तुला कळणार नाही हसावं की रडावं. मी घाबरत नाही असल्या फालतू धमक्या देणाऱ्यांना. फक्त मला आधी सांग तू कोण आहेस. मी सैतानाची मुलगी आहे, मुलगी. भूतावळाची सून आणि ड्रॅक्युल्याची बायको आणि तुझ्या स्टोरीचा एंड. माझं नाव आहे हर हायनेस वसंत सेना. है वसंत सेना? या वसंत स्मृतीची ओरिजिनल महाराणी हर हायनेस वसंत सेना. जिचा 450 वर्षांपूर्वी एक मोठा राजवाडा होता याच घराच्या दारात. तुझ्यासारख्या अनेक बोगस राण्या येऊन गेले, शहाणपणा करून गेल्या, माझ्या पायात पाय घातला, पण मी सगळ्यांवर सोटा फिरवला आणि चांगली अक्कल घडवली. पण एकेकीला सोट्याने बडवून संपून टाकला वसंत सेना. वर्ष गेली, तो राजवाडा पडला, पण वसंत सेना अजूनही इथेच आहे आणि इथेच राहणार आहे. आता इथून जायची वेळ तुझी आहे. चल उठ आणि आत्ताच्या आत्ता या घरातनं चालती हो, तरच तुझा जीव वाचेल. पण जर तू माझं ऐकलं नाही तर तुझी काही खैर नाही. मी नाही जाणार. मी 21 वर्ष वाट बघितली मी या घरात येण्यासाठी. आता भूताभिताच्या भीतीने मी नाही निघून जाणार. आणि कशावरून तू भूत किंवा हाडळ किंवा चेटकीण आहेस? हे वसंत सेना म्हण. हर हायनेस वसंत सेना. भूत असले, हाडळ असले, चेटकीण असले ना तरी नाव आहे मला, नाव वसंत सेना. चल चल, या सगळ्या भाकड कथा आहेत. वसंत सेना बिना काही नाही. तू 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 सही आहेस हो ना? ठीक आहे, मग बघ मागे वळून आणि जा आपल्या कर्माने ठगा. नाही नाही, मी काय वळून मिळून बघणार नाही. पण माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. अच्छा, म्हणजे तुला जादूचा शो पाळताय? ठीक आहे, आता तुझ्या पुढ्यात पाडते आगीचा पाऊस. सेना सेना वसंत सेना, ना किसी से लेना ना किसी से देना. जो जो घालतो फाटक्यात पाय त्याला मी काय सोडत नाही. घर गिळायची ज्याला हाऊस त्याला दाखव आगीचा पाऊस. पाडू पाडू डोक्यावर पाऊस पाडू. नाही नाही, नको नको. 14 साल के इंतजार के बाद ना आज मेरी सारी तमन्नाएं पूरी हो रही है. पहले तो हनीमून मनाली में मना ली और अब सई और आदित्य ने बात बना लिया. हाय हाय, अब तो मेरे लोग, मेरा परिवार, मेरा अपना घर, मेरी सारी खुशियां मेरी झोली में आ गिरेंगी. पर अब्बा, ये सब जिनकी बदौलत हो रहा है ना, वो मेरा भांजा आदि और उसकी प्यारी सी बीवी सही है ना, उनको हमेशा खुश रखना. इतक्या मनोभावे नक्की मागतोय तरी काय देवाकडे? आज खूप दिवसांनी फॅक्टरीला चाललोय. तिथल्या सगळ्या कामगार भावांच्या जागांचे प्रश्न सुटू देत, त्यांना पगार वेळच्या वेळ मिळू देत,
आणि फॅक्टरी सुद्धा जोरदार सुरू होत म्हणून प्रार्थना करत होतो. पण हे सगळं असं अचानक आजच का? माहित नाही ग, आज समूहाचं खूप अस्वस्थ वाटतंय. उगाच लोड आल्यासारखं वाटतंय. मनात नको नको ते विचार येत आहेत. नेमकं आपण इथं नसताना तिथं काही झालं नसेल ना, म्हणजे झालं नसेलच, पण नेमकं मी नव्हतो आणि त्यांच्या कोणाचाही काही फोनही आला नव्हता, माझाही काही कॉन्टॅक्ट झाला नाही आणि नेमकं अशाच वेळेस काही नाही म्हणजे. शांत शांत शांत. मी शांतच आहे. मी तुझ्याशी नाही बोलत, मी तुझ्या मनाशी बोलते. डोंट इंटरप्ट. ए मना, बी पॉझिटिव्ह यार. तू फार निगेटिव्ह विचार करतो आणि तसा विचार केला ना की सगळं तसंच घडायला लागतं आजूबाजूला. त्यामुळे तू तू निगेटिव्ह विचार अजिबात करू नको. कारण एक नंबरचा काली जुबान आहे. त्यामुळे शुभ शुभ बोल. चांगलं बोललास ना की आयुष्यात सगळं छानच घडेल, किंवा कदाचित घडायला लागलं पण असेल. कळलं तुला? काय कळलं? सगळं छान आणि नीट होणार. गुड बॉय. आता लवकरात लवकर फॅक्टरीवर जा आणि घरी लवकर परत ये, कारण आज रात्री आपण कुलप्रीत मावशीचा विषय काढतो माहिती. येस. पण सई, एक प्रॉब्लेम आहे यार. काय? गुलप्रीत मामी आता इथे येणार म्हणजे त्यांच्याबरोबर तो बिल्लूही येणार ना? ऑब्विसली काय, मग तो आपल्या मध्ये मध्ये येऊन झोपणार, सारखं आपलं तुझ्या मागे इमली 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 करत फिरणार. मग मला असं तुला मिठी मारायचा चान्स कधी मिळणार? ऑफिसला उशीर होता ना. ओ मेरी सही गई रंगून किया है वहां से टेलीफोन कि तेरी सही याद सताती है, सही गुड न्यूज सुनाती है, और बल्ले बल्ले न्यूज सुनाती है, और शामा गुड न्यूज सुनाती है. बोलो जी. हॅलो गुलप्रीत मावशी. ओ जी, मावशी नहीं मामी हूँ मामी. अरे हो, चुकलंच माझं. ना जी ना, तू चूक नहीं सकती, तू सब सही करती है. ईस्ट और वेस्ट माय सही इज द बेस्ट. काय होतंय काय तुम्हाला? हाय क्या बताऊं, मुझे ना खुशी के दौरे पड़ रहे. पेट में ना बटरफ्लाईज भंगड़ा कर रहे. बॉडी तो जमीन पे है पर दिल है ना ऊपर उड़ रहा है. और बाय गॉड सही, सच में एक्साइटमेंट के मारे ना मेरा दिमाग तो काम ही नहीं कर रहा है. कंट्रोल गुलप्रीत मामी, कंट्रोल. कंट्रोल तो 14 साल कर लिया, अब तो रॉक एंड रोल करेगी गुलप्रीत, तो वो भी बसंत स्मृति में आकर. हाय हो, पण या सगळ्या एक्साइटमेंट मध्ये बिल्लूला तिकडे घरीच नका ठेवून येऊ. ना जी ना, बिल्लू को ना मैंने उसके मामा के घर छोड़ाई हूँ. पहले मेरा तो गृह प्रवेश हो जाए इस घर में, फिर बिल्लू को सरप्राइज देने का प्लान है. ओए सही, पहले तू मुझे सरप्राइज कर. बता बता, तूने घर में सबको बता दिया ना? हाँ, सब ब्रह्मे मान गए ना? हाँ, मुझे घर लाने के लिए राजी तो हो गए ना? गुस्सा हुए क्या या हंसी खुशी राजी हो गए? ऐका ऐका ऐका, तुम्ही आधी थोडा श्वास घ्या. डीप ब्रीदिंग करा बरं. ब्रीद इन, ब्रीद आउट. बोलो. आता मी काय सांगते ते शांतपणे ऐका. लवकरात लवकर बॅग भरा, तयारी करा. हा, फक्त रात्रीपर्यंत थोडा धीर धरा. हाय, रात को क्यों? अरे बात तो रात को ही बनेगी ना. आज रात्री घरी आला ना आदित्य की मी आणि आदित्य मिळून बंधू मामा आणि तुमचा विषय सगळ्यांसमोर काढणार. मग ढोल आणि नगाड्यांबरोबर तुम्हाला इथे बोलवून घेणार आणि वसंत स्मृतीमध्ये तुमचं एकदम ग्रँड स्वागत होणार. हाय, बल्ले बल्ले. तो गुलप्रीत प्रभाकर ब्रह्मे कुर्सी की पेटी बांध ली थी, क्योंकि आपके लाइफ का हवाई जहाज अब उड़ान भरने वाला है और लैंड होने वाला है वसंत स्मृति में. ओके, बल्ले बल्ले, ओ बल्ले बल्ले, हाय बल्ले बल्ले, ओ बल्ले बल्ले, ओ बल्ले बल्ले, हाय बल्ले बल्ले. तुम्ही कोण? कोण म्हणजे मी आदित्य. आदित्य? अहो हे नाव मी फर्स्ट टाइमच ऐकतोय. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा वॉचमॅन तू, आणि आदित्य नाव हे फर्स्ट टाइम ऐकतोस? अहो तसं नाही हो, म्हणजे मी यांना ओळखत नाही. घ्या.
कळलं का? आदित्य साहेबाचा प्लॅन कळला? ओ धोत्रे काय बोलताय? कसला प्लॅन? इतके दिवस आपल्याला सांगितलं की हा कंपनीचा माणूस आहे आणि इथे साधा वॉचमॅन बी याला ओळखत नाही. म्हणजे हा कंपनीचा नाही, बिल्डरचा माणूस आहे. तिकडे आपल्याला शेंड्या लावून फॅक्टरी बंद पाडली आणि इथं आपलं घर आणि जमिनी विकतोय. धोत्रे काही काय बोलतोस रे? अरे आम्ही इथे येऊन गेलोय. आम्ही आदित्य साहेबांना इथं काम करताना बघितलंय. हवं तर भगवानला विचार. अच्छा, म्हणजे उंदराला मांजराची साक्ष इथंच का? बिल्डरच्या प्लॅन मध्ये आदित्य साहेबाबरोबर तुझा तर हात नाही ना? अरे गप्पास, नाही तर थोबाड पळ तुझा. ठाकूर, अरे हा वॉचमॅन याचं थोबाड का ओळखत नाहीये याचा शोध लावा अगोदर. आदित्य भाऊ, ही काय भानगड आहे? अरे मला तेच कळत नाही. मी काम करतो इथे, नोकरी करतो, 1 वर्ष झालंय. तुम्हाला आयडी कार्ड दाखवतो. मी रोज सायकलवर नाही येतो, इथंच करतो पार्क सायकल. तुम्ही कधीतरी बघितलं असणार हो मला. 1 मिनिट, मिश्राजी कुठे आहेत वॉचमॅन? ते मला नक्की ओळखतील. मिश्राजी. मिश्रा सुट्टीवर गेलाय. मिश्रा सुट्टीवर आहे, पण मल्होत्रा तर आहे ना? हा हो आहेत. व्हेरी गुड. एक काम करा, तुम्ही आमच्याबरोबर आज चला. आज यांना मल्होत्रा सरांना भेटून देणं खूप गरजेचं आहे. चला. साहेब जरा एक आलोच. अहो आदित्य कश्यप साहेब, काय करताय तुम्ही हे? एक मिनिट. आता तर मला ओळखत नाही म्हणत होता, आता पूर्ण नावाने हाक मारताय. काय चाललंय का इकडे? बघा, सेटिंग करायला बरोबर बाजूला गेले. आता आपल्याला येऊन सांगतील की आपल्याला आत नाही जाता येणार. लावतो भेट. धोत्रे अरे गप्प बस. हे बघ, मला खात्री आहे की आदित्य साहेब आपल्याला नक्की आतमध्ये घेऊन जातील आणि न्याय सुद्धा मिळवून देतील. अहो साहेब, का गरीबावर अन्याय करताय? अहो माझी नोकरी जाईल साहेब. मला ना तुम्हाला आत पाठवता येणार नाही. का पण? काय कारण काय? अहो मल्होत्रा साहेबांचीच ऑर्डर आहे. जोपर्यंत ते सांगत नाही ना तोपर्यंत कोणालाही कंपनीच्या आत घ्यायचं नाही म्हणून. आणि तुम्हाला तर नाहीच नाही. का? असं काय काम चालू? काय चाललंय काय मल्होत्रा सरांचं? आदित्य भाऊ, काय टाइमपास लावला इथं? केव्हापासून आम्ही इथं उभे आहे? भगवान, अरे मी आताच जायचा प्रयत्न करतोय, पण काय? हा, मला तर आता या धोत्रेच्या बोलण्यावर भरोसा वाटतोय. तुझाच तर गेम नाही ना? बघ, भगवान लोचा झालाय. मला आतून खबर लागली आपल्याला मुद्दामून थांबवलाय. आत कधी झोल चाललाय. म्हणजे त्या मल्होत्राच्या केबिन मध्ये सॉलिड मीटिंग चालली आहे. कोणालाच वर जाऊन देत नाहीये. कोणतरी मोठा माणूस आलाय म्हणे. कंपनीचा मालक आलाय बहुतेक. आत नक्की काय चाललंय हे समजून घ्यायचं असेल आणि न्याय मिळवायचा असेल तर मला आज जायलाच हवं. त्यासाठी नियम मोडायला लागले तरी चालेल. टाइम इज मनी मल्होत्रा, टाइम इज मनी.
तू जेवढ्या फास्ट पेपर बनवशील ना तेवढ्या लवकर तुझा कमिशन वाढेल आणि जेवढा लेट करशील तेवढा तुझा कमिशन घटेल. एका मिनिटाला 1 लाख रुपये तुझे कमी करणार मल्होत्रा मी. अरे जेडी ऐसा मत कर मेरे भाई. मैं करता हूँ ना. मैं पेपर्स रेडी कर लेता हूँ. थोड़ा पेशेंस तो रख. हाँ ये मेरे को भाई मत बोला. सख्या भावाचा पण हिशोब केलाय मी बाकायदा आणि पेशन्स तर खूपच ठेवलाय मी मल्होत्रा. तेव्हा फटाफट ती फॅक्टरी आणि ती वस्ती माझ्या नावावर करून टाक. मैं सबके लिए ना गिफ्ट्स लेकर आई हूँ. बताओ, ये देखिए इसमें ना फैन है. ये ना इलेक्ट्रिसिटी बनी, ये बैटरी में चलता है. इलेक्ट्रिसिटी का कोई बिल ही नहीं आएगा जी. ठंडी ठंडी हवा आएगी, जहाँ मर्जी चाय लेकर जाओ. ऑफिस, घर में ठंडी हवा से ना दादा का दिमाग भी ठंडा रहेगा. ज्यादा गुस्सा नहीं आएगा जी. जिद भी मेरी और पट भी मेरी. और पता है मैं ना भाई जी के लिए बढ़िया से जूते लेकर आई हूँ. ये देखिए. हाँ, दिन भर यहाँ वहाँ भागदौड़ करते रहते हैं. लाइफ में चलते रहने के लिए जितनी लगन और मेहनत की जरूरत होती है ना, उतनी ही अच्छे जूतों की भी जरूरत होती है जी. और देखिए एकदम लाट साफ लगेंगे ये जूते पहनकर भाई जी. हाँ, और पिंटा जी के लिए मैं हाँ ये देखिए पिंटा जी के लिए ना जूसर लेकर आई. इलेक्ट्रिसिटी की जरूरत नहीं है, रास्ते में चलते चलते भी ज्यूस बन जाएगा जी. अगं पण पिंट्याने तेवढं धीर धरला पाहिजे ना. त्याला जर भूक लागली असेल आणि त्याच्या हातात फळ असेल ना तर तो साली सकट खाईल. ज्यूस बनवायची सुद्धा वाट बघणार नाही तो. और वैसे ना अपने प्यारे भांजे आदि और सई के लिए ना मैं एक गिफ्ट लेकर आई हूँ. सरप्राइज. कुठे त्यांच्यासाठी घेतलेलं गिफ्ट तू दाखवलं सुद्धा नाहीस मला. ओ जी सरप्राइज है ना. मेरी लाइफ में ना जितनी भी खुशी आ रही है ना वो उन दोनों की बदौलत है. तो इसीलिए उन खुशियों में से एक छोटा सा हिस्सा ना मैं उन्हें गिफ्ट कर रही हूँ जी. वो क्या गिफ्ट है ये तो तभी पता चलेगा जब वो दोनों सबके सामने अपने हाथों से ये गिफ्ट खोलेंगे. अरे वाह, मैं कितनी खुश हूँ. सबके सामने सबके साथ वसंत श्रुति में आके रहूंगी मैं. मेरे दिल में तो लड्डू फूट रहे जी. हाय मुझे क्या हुआ, आप खुश नहीं हो? अरे नहीं लू किसने कहा तेरे को? तो फिर आपके चेहरे पे खुशी दिख नहीं रही है. कुछ है क्या आपके दिल में? सच बताओ, आपको मेरी सौंप. आप अभी भी नहीं चाहती कि मैं और बिल्लू बसंत स्मृति में आके आपके साथ रहे? अरे नहीं गुल्लू, ऐसी कोई बात नहीं है, बिल्कुल नहीं है. मनाली में जो कुछ हुआ ना उसके बाद ना मैं इसी पल का इंतजार करता हूँ जब तुम, मैं, बिल्लू सारे ब्रह्मे एक ही छत के नीचे एक साथ रह रहे हैं. तो फिर लेकिन गुल्लू क्या होता है ना, माणसाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा खूप आनंद होतो ना तेव्हा त्याला त्या गोष्टीची खूप भीती वाटते, काळजी वाटते. आपण इतकी वर्ष एक पत्त्याचा बंगला बांधतोय, त्याचा आता शेवटचा मजला तयार होतोय. आनंद वाटतोय या गोष्टीचा की आता 2 पत्ते एकत्र जोडले गेले की बंगला तयार. त्याच वेळी काळजी वाटते की तो पत्त्याचा बंगला कोलमडून पडला मग काय. गुल्लू मला त्याचंच टेन्शन आहे, काही केलं जात नाही. ओ जी उससे टेंशन ना लो. अब चाहे जो हो जाए, हम एक छत के नीचे रहे या अलग अलग, पर मैं हमेशा आपके साथ ही रहूंगी. सच्ची? मुझे पूरा यकीन है. अब सही है ना, तो सब चंगा होगा जी. ये पंजाब महाराष्ट्र से आके जुड़े.
अहो साहेब, तुम्ही आत कधी आणि कसे गेला होता? तुम्हाला बोललो होतो ना की आत जाऊ नका म्हणून. आता माझी नोकरी गेली असती तर. सॉरी दादा, पण एका माणसाच्या नोकरीचा विचार करून मी 100 कामगारांना रस्त्यावर नाही येऊ देऊ शकत. जसं तुम्हाला तुमची ड्युटी करणं भाग होतं तसंच या कामगारांना त्यांचा न्याय मिळवून देणं माझी जबाबदारी आहे आणि त्यासाठी मी काहीही करू शकतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचीही नोकरी जाणार नाही याची काळजी मी घेईन. पण मला एक सांगा, आतमध्ये मल्होत्रा बरोबर तो जेडी बसला आहे का नाही सांगितलं मला? जेडी आता त्याच्या बापाचं बुलडोझर त्याच्या. भगवान भगवान, बघा आता आतमध्ये जाऊन आरडाओरडा करून काहीच फायदा होणार नाहीये. फायदा तर त्या फक्त जेडीचाच होणार आहे. नुकसान फक्त आमचं होणार आहे आणि ते मी काय होऊ देणार नाही. अरे मी तरी कसं होऊ देईन भगवान? काहीतरी मोठी गडबड चालू. त्या जेडीच्या म्हणण्यानुसार आपल्या फॅक्टरीचं, आपल्या कामगार वस्तीच्या जागेचं डील हे आदित्य देसाई बरोबर झालंय.